गणेशाय नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। गुणीजन हो, मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या शृंखलेतील आजचा दुसरा भाग। पहिल्या भागात आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं चरित्र थोडक्यात समजावून घेतलं। ज्ञानदेवांच्या जन्मापासून तर त्यांच्या संजीवन समाधीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण ओझरता बघितला। आता आज आपण दुसऱ्या निरूपणात गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, जो अर्जुन विषाद योग या नावाने परिचित आहे, त्याचं विवेचन करणार आहोत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या लेखणीतून, ओव्यातून, विचारातून आपल्याला प्रचंड ज्ञान मिळणार आहे। त्याचा आनंद घेऊया। ज्ञानेश्वरी हा अध्यात्म आणि तत्वज्ञान यांचा अभूतपूर्व मिलाप आहे। अगदी नित्याच्या व्यवहारातील उदाहरणातून, सुंदर दृष्टांतातून आपल्याला ज्ञानदेवांनी यशस्वी जीवनाचं सार अगदी सहज सांगितलं आहे। ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग अशा 3 मुख्य प्रकारात ज्ञानेश्वरीचं ज्ञान विभागलं गेलं आहे। सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी साक्षात ब्रह्मदेवांनी वेदांच्या रूपाने दिलेलं हे ज्ञान, मग महर्षी व्यासांनी अजून 4 वेदांचं जाळं वेगळं केलं ते ज्ञान, पुढे श्री भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली गीता, त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी संपूर्ण विश्व कल्याणासाठी लिहिलेली ही सार्थ ज्ञानेश्वरी, असा हा ज्ञानाचा, भक्तीचा स्रोत आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, पंडित श्री शंकर अभ्यंकरांनी हे समजावून सांगताना दिलेलं उदाहरण अतिशय मार्मिक आहे। जसं की श्री बाळासाहेबांनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं आणि आमचं खूप प्रेमाने, आनंदाने स्वागत केलं। त्यांच्याशी गप्पा मारता मारता वहिनींनी सुग्रास भोजन तयार केलं आणि आम्हाला वाढलं। यामध्ये वहिनींना सगळे पदार्थ कसे करायचे याचं ज्ञान होतं। हा झाला ज्ञानयोग। त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः स्वयंपाक केला, हा झाला कर्मयोग। आणि आम्हाला प्रेमपूर्वक, आनंदाने त्यांनी वाढलं, त्यामुळे त्या अन्नाला प्रसादाची चव आली, हा झाला भक्तियोग। आहे ना अगदी सोपं? ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, तिन्ही गोष्टी यातनं आपल्याला कळल्या। प्रत्येकाने आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून कुणाचंही मन दुखवणार नाही असं वागून, बोलून, प्रामाणिकपणे केलेले, शुद्ध अंतःकरणाने केलेलं कर्म हे दुसऱ्याच्या हिताचंच असतं। असं कर्म आयुष्यभर करणं म्हणजे ईश्वर भक्ती आहे। प्रत्येक व्यक्तीत, वस्तूत, झाडा फुलात ईश्वराचा अंश आहे। मग त्याचं मन जपणं म्हणजेच आपलं आयुष्य सुखकर करणं आहे। ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा अशी सुरुवात ज्ञानदेवांनी केली आहे। प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाचं स्मरण करून आपण पुढे जात असतो। ओम आणि अथ हे 2 शब्द सृष्टी निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडले, म्हणून हे मांगलिक आहेत, पवित्र आहेत। म्हणून मग शुभ मानून मंगलाचं ज्ञानदेवांनी हे शास्त्र पाळलं आहे। गणेश हा वाङ्मय आहे, म्हणून
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया असं गणपती अथर्व शीर्षात प्रथम मांडण्यात आलं असं मानतात. त्यानंतर ज्ञानदेवांनी शारदा आणि श्रीगुरु यांना नमन केलं आहे. भगवद्गीतेचं वर्णन करताना व्यासांनी शब्दरूपी वेदसागराचं मंथन करून सर्वांना पुरून उरेल इतकं विपुल नवनीत काढलं आहे. थोडक्यात ज्ञानदेव म्हणतात की गीता ही वेदांचं नवनीत आहे. ज्यांच्या अंतःकरणात हळुवारपणा आला आहे त्यासच गीता श्रवणाचा अधिकार आहे असं सांगून श्रोत्यांची प्रार्थना व स्वतःचा विनय व्यक्त करून ज्ञानेश्वर महाराजांनी 84 ओव्यांचं हे प्रास्ताविक केलं आहे. भगवद्गीतेतला पहिला अध्याय. धृतराष्ट्र म्हणतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. संजया, या कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र आलेल्या पांडव आणि माझ्या मुलांचं काय सुरू आहे? युद्धभूमीवरचं वर्णन तुम्हाला व्यवस्थित सांग. तेव्हा संजय म्हणतो की समरांगणात दोन्हीही बाजूचे योद्धे आपापल्या व्यूहरचना करून समोरासमोर युद्धाला तयार झाले आहेत. दोन्हीही बाजूचे योद्धे दुसऱ्या बाजूच्या योद्ध्यांचं आणि व्यूहरचनेचं अवलोकन करतात आहेत. दोन्हीही सैन्याच्या सेनापतींनी आपले योद्धे विशिष्ट पद्धतीने उभे केले आहेत. पांडवांच्या सैन्यात सैनिकांची संख्या 7 अक्षोहिणी आणि कौरवांच्या बाजूने ती 11 अक्षोहिणी आहे. दुर्योधन आपल्या दलातील गुरु द्रोणांशी आपण कसे जास्त शक्तिशाली आहोत आणि आपलं सगळं सैन्य कसं स्वामीनिष्ठ आहे याचं वर्णन करतो आहे. तुम्ही आपल्या सेनापतींचं वयोवृद्ध भीष्मांचं संरक्षण करावं असं सांगतो आहे. तर दुसऱ्या बाजूला साक्षात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहेत. रणभूमीवर प्रचंड सकारात्मकतेने सगळ्या योद्ध्यांचं मनोबल वाढवत आहेत. आपल्या बाजूला न्याय, धर्म आणि सत्य आहे या भावनेनी पांडवांच्या सैन्यात चैतन्य निर्माण झालं आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पौंडम दद्मो महाशंखा भीमकर्मा वृकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुलः सह देवश्च सुघोष मणिपुष्पको. ऋषिकेश हे विष्णूचं म्हणजे पर्यायाने श्रीकृष्णाचं नाव आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय व ईश म्हणजे स्वामी. इंद्रियांचा स्वामी असा जो आहे तो ऋषिकेश. त्याने आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला. युद्धभूमीवर या निनादाने प्रचंड चैतन्य निर्माण झालं आहे. समस्त समरांगण चैतन्याच्या जाणीवेने पुलकित झालं आहे. वीरांच्या बाहूमध्ये स्फुरण चढलं आहे. शौर्याचे आणि शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी सर्व योद्धे सज्ज झाले आहेत. दोन्हीही सैन्यातील परमप्रतापी योद्धे समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. अर्जुनाच्या देवदत्ताचा निनाद आसमंतात दुमदुमला आहे. भीमाचा अचाट आणि अफाट शक्तीचं प्रदर्शन करणारा, कृतांत्याप्रमाणे आवेश असणाऱ्या भीमाचा पौंड्र नावाचा महाभयंकर आवाज करणारा, जणू मेघांचा भीषण गडगडाट होतो आहे असा भासणारा महाशंख युद्धभूमी कंपायमान करत भयावह वाटतो आहे. पृथ्वीवर शेष कूर्म दचकला आहे, भयभीत झाला आहे. मेरू आणि मंदार पर्वत हलायला लागलेत. समुद्रातील पाणी उसळून ते थेट कैलासापर्यंत जाईल की काय असं वाटायला लागलंय. कुंतीपुत्र युधिष्ठिराने अनंत विजय नावाच्या आपल्या शंखाचा ध्वनी केला. नकुलाच्या सुघोष नावाच्या आणि सहदेवाच्या मणिपुष्पक नावाच्या शंखांनी आसमंत दणाणलाय. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 143 ते 150 ओव्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सर्व पांडव वीरांच्या शंखांच्या नावाचं व त्याच्या विशेषत्वाचं वर्णन केलं आहे
आपल्या रसाळ वाणीनं करताना ज्ञानदेव म्हणतात, पाईकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यू आसपरीला अवलीळाची, परी तो महाघोषू थोरू गर्जतू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते, तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला, तव भीमसेनू विसैनेला, जैसा महाकालू खवळला, तेने पोंड्र आस्फुरिला महाशंखू. दुसरीकडे दुर्योधन आपल्या सैन्याला सूचना करतो आहे. अतिशय आवेशात आणि आपल्या योद्ध्यांच्या सामर्थ्यावर आणि शक्तीवर व सैन्याच्या आपल्या निष्ठेवरच्या विश्वासानं प्रचंड उल्हसित आणि युद्धोत्सुक झालेला दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना दोनही सैन्यामधील योद्ध्यांची माहिती आणि रणनीती ठरवताना आपले सेनापती महान योद्धे गंगापुत्र भीष्म आहेत आणि त्यांच्या अफाट सामर्थ्याला कुणीही सामोरं जाऊ शकणार नाही असं सांगतोय. पांडवांच्या सेनेचं शौर्य भीष्मापुढे काहीच नाही. आपण सर्वांनी भीष्माचं रक्षण करायचं आहे. जोपर्यंत ते युद्धभूमीवर आहेत तोपर्यंत शत्रूला विजय मिळवणं अशक्य आहे. हे दुर्योधनाचं सकारात्मक आणि गौरवास्पद उद्गार ऐकून कौरव सेनेचे सेनापती भीष्म आनंदित झाले आणि त्यांनी मोठ्याने सिंहनादाप्रमाणे शंखनाद केलाय. तो दोन्हीही सैन्यात असा काही आश्चर्यकारक दुमदुमला की त्याचा प्रतिध्वनी महाकाशात न मावता पुन्हा पुन्हा नवा नाद उत्पन्न होत राहिला. भीष्मांनी आपल्या वीर स्वभावाच्या आवेशाने त्या पहिल्या नादाच्या बरोबर तुलनेस जाणारा दुसरा नाद होईल असा दिव्य शंख वाजवला. मग पहिला व दुसरा असे ते दोन्ही नाद एकत्र आले. त्यामुळे त्या महानादाने त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या व जणू आकाशच तुटून पडले आहे की काय असा भास झाला. दोन्हीही सैन्यातील वीर युद्धासाठी सज्ज झालेले होते. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते, अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे उद्धवा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. आता माझा रथ श्रीकृष्णा तू लवकर हाकल आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. अर्जुनाने सर्व सैन्यावर नजर फिरवली आणि आपण कुणाशी युद्ध करायचं हे ठरवू अशा विचाराने समोर बघत असताना दोन्हीही बाजूला आपलेच सगळे स्वजन आहेत असं त्याला जाणवलं. समोर पितामह भीष्म आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, सगळे नातेवाईक आहेत, भाऊ आहेत, मामा आहेत, काका आहेत, सासरे आहेत, मित्र आहेत. हे सगळे युद्धात एकमेकांच्या विरुद्ध शस्त्र चालवणार असं त्याच्या मनात आलं. अर्जुनाचं मन विचलित झालं. त्याच्यातली वीरवृत्ती लोप पावली. तो स्वकीयांच्या मोहात बुडायला लागला. अर्जुनाचं हृदय करुणेनं पाझरलं. गात्र कंपित झाले. त्याच्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडलं. अर्जुनाचं मन करुणेने विव्हळ झालं. भावनेच्या आवेगात तो पार वाहून गेला. प्रेमाच्या मोहात अडकून तो आपली वज्रासारखी कठीण वीरवृत्ती विसरला आहे. स्नेहरूपी मायेने अर्जुनाला मोहित केले आहे. तो कृष्णाला म्हणतो आहे की हे कृष्णा, ह्या स्वजनांशी युद्ध करून मी त्यांचा नाश करावा हे मला वाटत नाहीये. युद्धातून आपण काय मिळवणार आहोत? यात मला सर्वनाशच दिसतो आहे. स्वजनांचा नाश करून मिळालेले राजभोग मला किती आनंद देणार आहेत? त्यापेक्षा
मी युद्धात वीरमरण पत्करायला तयार आहे, परंतु माझ्या स्वकीयांना मी मारू शकत नाही. अर्जुन रथावरून खाली उतरलाय. धनुष्यबाण त्यांनी खाली ठेवलाय आणि तो शोकविव्हळ झाला आहे. आता भगवान श्रीकृष्ण त्याला कसं समजावतात आणि त्याला त्याच्या कर्माची कशी आठवण करून देतात हे आपण पुढच्या निरूपणात बघूयात. तुर्तास इथेच थांबूया. जय तू ज्ञानेश्वर. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम